आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझेच कुठे राखेल नको 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 ऐक तू असं तू काही करणार नाहीयेस। लागेल लागेल। अरे का नाही बाळा, नाही बाळा, यायचं नाही माझ्याजवळ, यायचं नाही। मी स्वतःला पेटवून घेईन, आताच घेईन। दूर राहायचं, दूर राहायचं। सगळ्यांनी मरायचंय, सगळ्यांनी मरायचंय। अरे काय चाललंय काय? अनिका, अनिका नाही। अनिका काडीपेटी ठेव। डॅड तू दूर राहा, तू जा इथून, निघून जा। मला मारलास तू? खरं तर 10 मारायच्या होत्या, पण एकच मारली आहे। तुला आधीच सांगतेय, इथून निघून जा। यामध्ये पडू नको हा। मी स्वतःलाच मारणार म्हणजे मारणार आहे, आणि स्वतः सकट या दोघींनाही मारणार आहे, कारण दोघी युजलेस आहे। ठीक राणी आजी फक्त बोलते डाव करेन, सगळे डाव फेल होतात। मी आज मारणार आहे, तू दूर हो। अनिका अगं पण काय झालंय काय एवढं? का तू अशा मारण्याच्या गोष्टी करतेस? रागिणी अगं तू होतीस ना तिच्या बरोबर, तुझं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? काय एवढं टोकाचं वागते ती? काय झालंय काय? मी नसतो तर काय केलं असतं दोघींनी? अनिका काय झालं आहे? तुला काय करायचं हा? काय करायचं नाही सांगणार? काय करायचंय तुला तसं? पण मी काय करायचं म्हणजे? मी बाप आहे तुझा, मला कळलं पाहिजे तुझ्या आयुष्यात काय काय घडतं ते। नाही सांगणार, का? नाही सांगणार। काय करणार हा? काय करणार? मारणार मला? मारणार? घे घे मार ना, अनिका, मार ना, थोबाड मार ना, फोडेन। मला तेच पाहिजे, मार। अगं आई हिला मोठ्यांशी बोलण्याची काही अक्कलच नाहीये नाहीतरी। काय काय रागिणी, रागिणी हे असे संस्कार दिले तिच्यावर? हा मी जर तिला काही बोलायला गेलो तर तुम्ही लोक तिला मला काही बोलू देत नाहीत। हा तुझ्या लाडाचे परिणाम आहेत हे सगळे। आधी तिने गाडी जाण्याचा प्रयत्न केला, आता स्वतःला पेटवून घ्यायला निघाले। काय समजायचं मी? अनिका काय झालं नेमकं सांगशील की नाही? नाही सांगणार, आणि तू ना ही खोटी काय दाखवू नको। जा इथून। अनिका! ए, राजन नव्हे, तू जरा समजूतदारपणा दाखव। बाप आहेस तू हिचा, लहान आहे जरा डिस्टर्ब झालेली। मी समजावून सांगते तिला। वहिनी वहिनी प्लीज प्लीज, मी काय म्हणते, तुम्ही दोघेही जरा आत जा ना। मी सांगते ना तिला समजावून, मी समजूतही काढते तिची। तुम्ही दोघेही एवढ्या लांबून प्रवास करून आला, दमला असाल। माझं ऐका तुम्ही आत जा, मी खरंच समजावते तिला। माझं ऐकेल ती। अनिका बाळा जरा शांत हो। काय एवढं झालंय काय बाळा? असं का वागतेस तू? अगं राजा, ही तुझी ग्रॅनी आजी आहे, तशीच मी पण तुझी आजी आहे ना। मला सुद्धा तुझी काळजी वाटते बाळा। तुला काही कधी अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तू माझ्याशी सुद्धा बोलू शकतेस ग। असं एकदम टोकाचं वागू नये बाळा। काय झालंय काय एवढं? काळजी घ्यायची। ऋषी, मला सांग, तुला अनिका आवडत नाही म्हणून तू तिला नकार दिलास, की कमळी आवडते म्हणून नकार दिलास? वहिनी बास ना आता, बास। सांगितलं ना असं काही नाहीये म्हणून। अच्छा, असं काही नाही। बर, मला सांग, बरोबर आजच तुला सदानंद आजोबांना फिरायला का घेऊन जायचं होतं? एक मिनिट, एक तर तू कुठलंही कनेक्शन कुठेही जोडू नकोस।
कमळीला मी बरोबर नेलं कारण मला तिचा राग घालवायचा होता, दॅट्स इट. बाकी काही कारण नव्हतं. आणि आजोबांना बाहेर न्यायचं होतं कारण ते एकटे असतात, त्यांना बोर होतं घरात बसून, म्हणून. तू उगाच. बरं ते सगळं ठीक आहे, तो फोन वाचतोय तो उचल आधी. कोण आहे? बंड एवढ्या रात्री? काय रे, काय झालं? ऑल ओके ना? हो सगळं ओके मध्ये ठीक आहे. ते कमळीला काय तर बोलायचं आहे तुमच्या संग म्हणून फोन केलता. हा देऊ का त्याकडं? हा दे दे दे. हा देतो. हॅलो ऋषी सर. हॅलो, हा बोल कमळी. आओ नाही म्हणजे सॉरी एवढ्या रातच्याला तुम्हाला फोन केला. ते विचारायचं होतं की तुम्ही असा अचानक का गेला, नेमकं काय झालंय का? हा ते ऍक्च्युली आय एम रिअली सॉरी. मी असा अचानक निघून गेलो. अनिकाने जरा मूर्खपणा केला आणि मी त्याला बळी पडलो, दॅट्स इट. चुकीचंच होतं ते. मी असं तुम्हाला सोडून जायला नको होतं. आओ तुम्ही कसं पाय सॉरी म्हणताय? अगं नाही, तसं नाही. मी थांबलो असतो तर आजोबांना अजून फिरवता आलं असतं, त्यांना मजा आली असती ना अजून. होय आता ते झालं, पण ठीक आहे एवढं काय नाही. खरं सर आजोबा लईच खुश होतं बघा. हो. कमळे सर ठीक आहे ठेवतो आता, तुम्ही झोपा. हा आणि सॉरी खरंच. हा झोप, तू पण झोप. गुड नाईट. हा गुड नाईट. धर ए धर. योगी तुझा फोन आणि आता झोप आता ढाराडू. घे झोपून. गुड नाईट बंड्या. या झोप. ए लाईट घालव. कमळीचा फोन होता ना. बरं ठीक आहे, झोप आता, उशीर झालाय. स्वीट ड्रीम्स. कळतंय कळतंय मला. ए बघा, ऐक ना राजा, नको ना अशी रडू, नको ना रडू. तू रडलीस ना की मग आम्हालाही खूप दुःख होतं. मग तुला रडताना नाही बघवत असं. आम्हाला कोण आहे सांग ना, आम्हाला दोघींना तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? नको रडू राजा. आई ग, काय पण राजाने कसं मारलंय. बरं होईल राजा. असं नाही करायचं राजा. अतिविचार अजिबात नाही करायचा. मग काय करू? तुला माहितीये ना आज काय झालं? माहितीये ना यशराज मला किती इन्सल्ट केला. मला नको ते बोललाय. काय